आज आपण टॅली प्राईममध्ये बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बघणार आहोत, म्हणजे BRS स्टेटमेंट बघणार आहोत. याच्या एंट्र्या कशा टॅलीमध्ये केल्या जातात त्या आपण बघणार आहोत. आता BRS स्टेटमेंट म्हणजे नेमकी काय किंवा बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट म्हणजे नेमकी काय, तर यामध्ये आपण बँकेद्वारे जे काय आपल्याला ट्रान्झॅक्शनचं स्टेटमेंट मिळतं, जसं की इथे आपल्याला काही ट्रान्झॅक्शनचं स्टेटमेंट मिळालेलं आहे. बँक ऑफ इंडियाचं एक जुलै महिन्याचं ट्रान्झॅक्शनचं स्टेटमेंट आपल्याला मिळालेलं आहे बँकेकडून. तर हे जे बँकेकडून मिळालेलं स्टेटमेंट आहे आणि आपल्या ज्या बुकमध्ये आपण रेकॉर्ड केलेलं स्टेटमेंट असेल, याच्यामध्ये जी काही तफावत आढळते तर त्या एंट्र्यांना मॅच करणे म्हणजे BRS स्टेटमेंट असं म्हणतो. म्हणजेच आपण जे बँकमध्ये व्यवहार करतो त्या बदल्यात बँक आपल्याला जे काही स्टेटमेंट देते आणि या बँक ट्रान्झॅक्शनला आपण आपल्या बुकमध्ये रेकॉर्ड करतो. काही वेळा काय होतं की बँक स्टेटमेंट आणि आपल्या बुकमध्ये रेकॉर्ड केलेलं स्टेटमेंट याच्यामध्ये डिफरन्स आढळतो. यालाच मॅच करण्यासाठी BRS स्टेटमेंट वापरला जातो, BRS स्टेटमेंट म्हणतो. आता हा डिफरन्स केव्हा येतो, डिफरन्स कोणत्या कारणामुळे येतो, तर त्याची काही कारणं बघा आहेत आपल्याकडे. जसं की या ठिकाणी बघा, चेक इश्यू केलेला असेल पण अजून बँकेत क्लिअर नाही झालं. म्हणजे आपण एखादा चेक इश्यू केलेला आहे पण बँकेत क्लिअर नाही झाला, पण आपल्या बुकमध्ये आपण त्याची एंट्री करून ठेवतो, पण बँक स्टेटमेंटमध्ये अजून पैसे कट नाही झालेले असतात. याला आउटस्टँडिंग चेक असं म्हटलं जातं. या कारणामुळे आपल्याला तफावत आढळते किंवा डिफरन्स आढळला जातो. सेकंड आहे, ग्राहकाने थेट बँकेत पैसा जमा करताय. ग्राहकाने आपल्या डायरेक्टली बँकेमध्ये पैसा जमा केला असेल, बँक स्टेटमेंटमध्ये रक्कम दिसेल पण आपण आपल्या बुक्समध्ये एंट्री केलेली नसते, त्याच्यावरून सुद्धा आपला डिफरन्स आढळला जातो. त्याच्यानंतर आहे बँक चार्जेस आहेत, बँकेतून काही चार्जेस कट झालेले असतील, बँक चार्जेस कट झाले असतात, आपल्या बुक्समध्ये एंट्री नसते, बँकेमध्ये एंट्री केलेली असते. त्याच्यानंतर बँक व्याज आहे, बँकेने आपल्याला व्याज जमा केलेलं असेल पण आपण आपल्या बुक्समध्ये अजून तो ॲड नाही केलेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा फरक पडतो आपल्या ट्रान्झॅक्शन्समध्ये. त्याच्यानंतर चेक जमा केला पण क्लिअर नाही झालेला आहे. बघा काही ठिकाणी काय होतं की बँकमध्ये चेक जमा होतो बट तो क्लिअर नाही होत, त्याला आउटस्टँडिंग डिपॉझिट असं म्हटलं जातं. बट आपण आपल्या बुक्समध्ये त्याची एंट्री केली जाते, जसं की रिसिप्टची वगैरे आपण एंट्री करतो, बट बँकमध्ये ते अजून क्लिअर नाही होत, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या स्टेटमेंटवरती फरक आढळला जातो. किंवा एखादी चुकीची एंट्री झाली असेल, रक्कम चुकीची टाकली असेल किंवा तारीख चुकीची टाकली असेल किंवा डबल एंट्री झाली असेल किंवा चुकीचा लेजर आपण सिलेक्ट करतो, त्यावेळेला सुद्धा आपल्या ट्रान्झॅक्शनवरती डिफरन्स आढळला जातो. बँकेने थेट पेमेंट केले, जसं की ECS असेल, EMI असेल, ऑटो डेबिट असेल, बँकेतून EMI इन्शुरन्स किंवा ECS वजा केला जातो बघ, पण बुक्समध्ये आपण त्याची एंट्री तत्पर लगेच करत नाहीत, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या स्टेटमेंटवरती त्याचा फरक आढळला जातो. त्याच्यानंतर एखादा चेक बाउन्स झाला असेल, आपल्या बुक्समध्ये रिसिप्टची एंट्री आपण करतो चेक्स दिल्यामुळं, पण बँक चेक बाउन्स झाल्यामुळं पैसे जमा होत नाहीयेत बँकेमध्ये, तर यामुळे सुद्धा आपल्या ट्रान्झॅक्शनवरती फरक आढळला जातो. टायमिंग डिफरन्स असेल, ज्या दिवशी आपण चेक जमा केला त्याच दिवशीची एंट्री बँक उशिरा प्रोसेस करते, त्याच दिवसामध्ये जर का झाली नाही बँकेकडून, पण आपल्या बुक्समध्ये लगेच आपण रेकॉर्ड करून ठेवला जातो, टॅलीच्या असेल किंवा तुमच्याकडे जे आपण कॅटलॉग बनवतो त्याच्यामध्ये असेल, पण बँकमध्ये उशिरा एंट्री प्रोसेस होते, तर या कारणामुळे सुद्धा आपल्या स्टेटमेंटवरती फरक आढळला जातो. तर आज आपण बघणार आहोत की हेच स्टेटमेंट आपल्या बुकमध्ये रेकॉर्ड केलेलं आणि टॅलीमध्ये आपण मारणार आहोत जे काही स्टेटमेंट आणि बँकेने दिलेलं स्टेटमेंट, ह्याच्यामध्ये जो काही डिफरन्स भेटतो आपल्याला, तर तो या कारणामुळे डिफरन्स भेटतो. तर याला आपल्या मॅच करणं, ट्रान्झॅक्शनच्या एंट्र्या मॅच करणं, त्याला आपण BRS स्टेटमेंट असं म्हणतो. तर बघणार आहोत आपल्याकडे कोणकोणत्या एंट्र्या दिलेल्या आहेत. तर बघा या ठिकाणी आपल्याकडे काही एंट्र्या दिल्या आहेत. इथे आपल्याला ओपनिंग बॅलन्स वगैरे दिलेला आहे 1,10,000, आपला टोटल क्लोजिंग बॅलन्स राहतो, तर तो टॅलीमध्ये कसा मेन्शन केला जातो तर तो आता आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपला आहे बँक ऑफ इंडियाचं जुलै महिन्याचं स्टेटमेंट आहे. हे महत्त्वाचा टॉपिक आहे हा, कारण ज्या ठिकाणी आपण जॉबला जाणार तिथे प्रत्येकाचा बँकेमध्ये व्यवहार काय ना काय होतो आणि हे आपल्याला कंपल्सरी दिला जातो BRS स्टेटमेंट, तर त्याच्यामुळे ही महत्त्वाची एंट्री आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, पहिला एक आपण ओपनिंग बॅलन्स तयार करून घेऊ, जसं की इथे दिलेलं आहे 1,10,000 बँक ऑफ इंडियाचा. क्रिएट लेजर, बँक ऑफ इंडिया, आपलं हे सेव्हिंग अकाउंट आहे म्हणून बँक अकाउंट, त्याचा अकाउंट नंबर वगैरे आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो.
IFSC कोड वगैरे मेन्शन करू शकतो. इथे एक सॅम्पलसाठी दाखवतोय तुम्हाला. आणि इथे ओपनिंग बॅलन्स आपल्याला मेन्शन करायचा आहे. 1,10,000 ओपनिंग बॅलन्स आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, पहिला व्यवहार आपला झालेला आहे 1/7 जैन इलेक्ट्रॉनिक्सने चेकद्वारे आपल्या खात्यामध्ये काय केलंय, डिपॉझिट केलेलं आहे. आता आपण आपल्या बुकमध्ये नोंदवून ठेवलेला आहे. जर का बँकेमध्ये तो लेट एंट्री होत असेल किंवा बँकेमध्ये प्रोसेस झाली नसेल तर आपल्या बुकमध्ये त्याचा फरक आढळला जातो. बट आपला इथे मेन्शन बरोबर आहे, तर त्याची एंट्री आपण करू. डिपॉझिट केलंय समोरच्या पार्टीने आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याकडे रिसिप्ट झालाय, म्हणून आपल्याला ही एंट्री रिसिप्टमध्ये करावी लागेल. वाउचर F6 रिसिप्ट, बँक ऑफ इंडिया, जैन इलेक्ट्रॉनिक्सने रिसिप्ट केलेला आहे. माझ्याकडे जैन इलेक्ट्रॉनिक्स तयार नाही आहे. समोरच्या पार्टीने आपल्याला पेमेंट केलेला आहे, म्हणून संडे डेटर्स राहील तो आपला. आणि अमाऊंट दिलेली आहे 10,000 रुपये. त्याने आपल्याला काय केले, डिपॉझिट केलेत आपल्या खात्यामध्ये 10,000 रुपये. चेकच्या थ्रू झालाय, ऑन अकाउंटला आहे डायरेक्टली. चेक नंबर देऊ आपण, 6 डिजिटचा आपल्याला चेक नंबर द्यावा लागतो. ओके. नरेशन मेन्शन करून आपण काय करू, एंट्री ॲक्सेप्ट करून घेऊ. बिंग चेक रिसिव्ड फ्रॉम जैन इलेक्ट्रॉनिक्स. ओके. नेक्स्ट आहे, आपण स्वतः कॅश काय केलेली आहे, डिपॉझिट केले. बघा, आपण स्वतः कॅश बँकमध्ये डिपॉझिट करण्यात आलेलं आहे 50,000 रुपये. आता हा बॅलन्स अमाऊंट जे आहे ते ऑटोमॅटिकली मेन्शन होत जाणार आहे पुढे पुढे. तर आपण डिपॉझिट केलंय, त्याच्यामुळे आपल्याला एंट्री कॉन्ट्रॅक्टमध्ये करावी लागेल. अकाउंटमध्ये बँक येणार आहे. बघा, तिथे बॅलन्स ऑटोमॅटिकली ॲड होत निघाला. खाली कॅश येईल, कॅशच्या स्वरूपामध्ये आपण डिपॉझिट केली आहे. डिपॉझिटची एंट्री आहे 50,000 रुपये आपण डिपॉझिट करतोय. ओके. नरेशन मेन्शन करून आपल्याला इथे काय करायचं आहे, नोटा वगैरे टाकू शकता तुम्ही कितीच्या काय टाकलेल्या आहेत त्या. नरेशन मेन्शन करून ॲक्सेप्ट करून घ्यायची एंट्री. त्याच्यानंतर आहे टेलिफोन एक्सपेन्सेस आहे. चेकद्वारे काय केलं आहे, आपला विड्रॉल झाला, म्हणजे बँकमधून आपण डायरेक्टली टेलिफोन बिल भरलेलं आहे. पेमेंटमध्ये आपली एंट्री होणार आहे. 1,290 रुपयाचं टेलिफोन बिल आहे. F5 पेमेंट बँकेच्या थ्रू आहे. टेलिफोन एक्सपेन्सेस ऑलरेडी माझ्याकडे तयार आहे, तर मी या ठिकाणी थोडंसं डिफरंट नेम टाकतो. टेलिफोन बिल म्हणून टाकूया. हा आपला खर्च राहणार आहे, त्याच्यामुळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप राहील. आणि इथे 1,290 रुपये आपण मेन्शन करून घेणार. आता ही कॉस्ट सेंटर कॉस्ट कॅटेगरीची सेटिंग आपल्याकडे बाय डिफॉल्ट ऑन झालेली आहे, ती आपण जरा बंद करूया. या दोन गोष्टी आपल्याला लागतात. ओके. कंट्रोल ने ॲक्सेप्ट करू, नरेशन मेन्शन करून. त्याच्यानंतरची एंट्री अशी आहे की LG इंडिया लिमिटेडने चेकद्वारे काय केलंय, त्याला सुद्धा आपण डायरेक्टली पेमेंट केलेलं आहे. 12,500 रुपयाचा चेक त्याला आपण दिलेला आहे, विड्रॉल झालेला आहे आपल्या बँकमधून. पेमेंटमध्येच येणार आहे. वरती बँक ऑफ इंडिया, खाली LG इंडिया लिमिटेड आहे. बघा, इथे LG इंडिया लिमिटेड आहे आपल्याकडे ऑलरेडी, तर त्याला आपण पेमेंट करून टाकू 12,500. चेकने आपण काय असेल त्याचा चेक नंबर वगैरे तो इथे मेन्शन करू. ओके. ॲक्सेप्ट करून घेऊ. नेक्स्ट, तुलसी डिपार्टमेंटने चेकद्वारे काय केलंय, आपल्या खात्यामध्ये डिपॉझिट केले. बघा, तुलसी डिपार्टमेंटने चेकद्वारे आपल्या खात्यामध्ये डिपॉझिट केले. आपल्याला रक्कम आलेली आहे. रिसिप्टमध्ये एंट्री नॉर्मली आपल्या त्याच एंटर राहतात. तुलसी डिपार्टमेंट स्टोअर्स आता आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे. मी काय करतो, थोडासा जरा आपल्याला समजण्यासाठी मी न्यू तयार करतो. बट ऑलरेडी आपल्याकडे ते असेल तसंच ठेवून द्यायचा. बट आपल्याला समजण्यासाठी मी पुन्हा एकदा तयार करतोय, थोडासा नावामध्ये बदल करून. कॅन्डिडेटर्स त्याने आपल्याला दिलेले अमाऊंट, तुलसी डिपार्टमेंटने अमाऊंट दिली आहे 60,000चे. 60,000. ओके. चेक मेन्शन करून ॲक्सेप्ट करून घ्यायचे. लोन रिकव्हरी झालेलं आहे. बघा, आपण एक लोन घेतला होता आणि तो लोन रिकव्हरी झाले 2,686 रुपये आपल्या बँकमधून डायरेक्टली विड्रॉल झालेले आहेत. पेमेंटमध्ये एंट्री केली जाईल ही
F5 पेमेंट वरती बँक येईल आणि खाली लोन रिकव्हरी. आता ही आपली लॅबिलिटी आहे कारण आपण लोन घेतला होता, त्याच्यामुळे आपली ही लॅबिलिटी आहे. ओके, आणि त्याची अमाऊंट आहे 2686 रुपये. ओके, चेक नंबर वगैरे टाकून मेन्शन करून आपण ॲक्सेप्ट करू शकतो. 2686 ऑटोमॅटिकली बॅलन्स आपला मेन्शन होत जाणार आहे. त्याच्यानंतर बघा सस्पेन्स आहे. सस्पेन्स म्हणजे काय, आपल्याला ज्या एंट्रीबद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन नसते म्हणून ते आपण ॲडजस्टमेंट करून ठेवतो सस्पेन्समध्ये. ही एक रिसिप्टमध्ये आपण एंट्री करून घ्यायची आहे कारण आपल्याला आपण बँकेमध्ये डिपॉझिट केलेली आहे ती अकाउंटमध्ये, बँक आणि खाली सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट, सस्पेन्स अकाउंटचा ग्रुप सस्पेन्सच पडणार आहे. ओके, स्पेलिंग थोडीशी मिस्टेक झाली आहे. अमाऊंट आहे 30,000 रुपये. ओके, नरेशन मेन्शन करून ॲक्सेप्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर आहे लोन रिकव्हरी, पुन्हा एकदा झालेले आहे. बघा लोन रिकव्हरीची एंट्री आहे 28,175 रुपये आपला काय झाला आहे, लोनची रिकव्हरी झालेली आहे बँकमधूनच डायरेक्टली, त्याच्यामुळे त्याची एंट्री पेमेंटमध्ये केली जाईल. वरती बँक आणि खाली लोन रिकव्हरी 28,175. ओके, आपण जे काही बुकमध्ये नोंदवून ठेवल्या होत्या त्याच एंट्री आपल्या या जे बँकेने दिलेलं स्टेटमेंट आणि आपण आपल्या टॅलीमध्ये त्याच एंट्री नोंदवतोय. आता सपोज पकडा याच्यामध्ये जर का एखादी फरक आढळला, नंतर काय झालं की आज आपण सपोज पकडा बँकमध्ये चेक क्लिअर करायला दिलाय, बँकमध्ये चेक झाला नाही अजून पण आपण आपल्या टॅलीमध्ये एंट्री केलेला आहे, तर ती जी असते ती जो फरक आहे तो फरक मॅच करण्यासाठी आपल्याला इथे बँक रिकन्सिलेशनच्या एंट्री कराव्या लागतात. तर आता बँकिंगमध्ये जाऊन, बँकिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये जाऊन आपण जे काय बँक ऑफ इंडियाच्या एंट्र्या ज्या मारल्यात त्यांना आपण ऑन करू. बघा आपला टोटल बॅलन्स 2,15,349, क्लोजिंग बॅलन्स आपला 2,15,349 झालाय. विड्रॉल झाली आहे टोटल एवढी आणि डिपॉझिट झाली आहे टोटल एवढी, ती इथे आपल्याला शो होईल. बघा एंटर करून हे बघा टोटल विड्रॉल्स आहेत 44 आणि डिपॉझिट आहेत 1,50,000 रुपये. टोटल ओव्हरऑल डिपॉझिट आपले तेवढे झालेले आहेत 44 आणि 1,50,000, 2,15,000ची आपली टोटल ओव्हरऑल एंट्र्या झालेल्या आहेत. क्लोजिंग बॅलन्स आपला आहे. ओके, बघा या ठिकाणी बँक रिकन्सिलेशन मध्ये आपल्याला टोटल एंट्र्या होऊन जातात. इथे काय एक्झेप्शन रिपोर्ट आहे, म्हणजे आपण याला इथे डेट टाकली. आता इथे डेट मी मेन्शन करताना टाकलेली आहे. जर का आपण जर्नलमध्ये वगैरे मारले असेल आणि याची इथे डेट टाकलात की मग त्या एंट्र्या इथून निघून जाणार आहेत, म्हणजे रेग्युलरमध्ये होणार आहेत. फॉर एक्झाम्पल एक्झेप्शन रिपोर्ट ऑप्शनल वाउचर, येस. बघा इथे रेग्युलर म्हणजे रिकन्साईल झालं, चेकिंग झालं, मॅच झाल्या एंट्र्या, असा विषय आहे. ओके, तर हा डाटा बँकेच्या डाटाशी लिंक होऊन जातो. ओके, अशा पद्धतीने हा महत्त्वाचा टॉपिक होता बँक रिकन्सिलेशन जो आपण याच्यामध्ये बघितलाय.